धन्यवाद येशूला. येशूच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. परमेश्वरा, तू या क्षणाला इथे उपस्थित आहे. येशू मसीह जिंदा खुदा, पवित्र आत्मा तुझी उपस्थिती आहे आणि ऐकणाऱ्यांना कृपादान प्राप्त व्हावे आणि आशीर्वाद मिळावा. प्रभू हे वचन ऐकून हरेक लोकांनी प्रभू आपलं जीवन हरेक लोकांचं जीवन चेंज व्हावं. आत्मिक डोळे खोल, आमचे आत्मिक कान खोल. प्रभू येशूचा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य या क्षणाला उतरू दे. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करीतो. आमेन. धन्यवाद येशू मसीह. हल्लेलुया, हल्लेलुया. प्रियांनो, आज आपण बोलणार आहोत व्यर्थ शब्द, म्हणजे जिभेचे जे व्यर्थ शब्द आहेत त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. तर आपण कसं आहे, आपले जे शब्द आहेत त्या शब्दांमध्ये एवढं सामर्थ्य असतं. आपण एक एक जो शब्द बोलतो जिभेने, त्या शब्दांमध्ये सामर्थ्य पण असतं आणि जीवन पण असतं आणि मृत्यू पण असतो, असं आहे. तर आपली निवड परमेश्वराने आपल्यावर सोपून दिलेलं आहे की तुम्हाला कोणचं फळ खायचं, जीवनाचं फळ खायचं की मृत्यूचं फळ खायचं. हल्लेलुया, हल्लेलुया. तर नीतिसूत्रे 18, 20, 21 वचन काय बोलतं? जिभेच्या ठाई जीवन व मृत्यू आहे, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हल्लेलुया. मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. जिभेच्या ठाई जीवन पण आहे आणि मृत्यू पण आहे. देवाने आपल्याला बोलले आहे की तुम्ही निवड करा, है ना. तिची निवड धरणारे तिचे फळ भोगतील. मग आपल्याला कोणचं फळ पाहिजे? जीवनाचं फळ पाहिजे की मृत्यूचं फळ पाहिजे? बघा प्रियांनो, आपण जेव्हा मुखातून आपल्या जिभे वाटे चांगल्या चांगल्या गोष्टी बोलतो, पॉझिटिव्ह गोष्टी बोलतो, होकारार्थी गोष्टी जेव्हा बोलतो, आपण आनंद देणाऱ्या गोष्टी, शांतीच्या गोष्टी, प्रेमाच्या गोष्टी, आपण एकमेकांना प्रेम देतो. एखादा मनुष्य मरणाच्या कगारवरती आहे, एखादा डिप्रेशन मध्ये आहे, त्रासामध्ये आहे आणि दुसरा मनुष्य त्याला शब्दांनी चांगलं पॉझिटिव्ह बोलून बोलून उठवतो. कितीतरी लोक आजारी असतात, एकदम लास्ट मोमेंट वरती असतात, व्हेंटिलेटर वरती असतात. कितीतरी लोक पॉझिटिव्ह चांगल्या बोलणारे, तू जिएगा, तू जिंदा रहेगा येशू के नाम से. हालेलुया. जेव्हा आपण पॉझिटिव्ह बोलतो, मेलेले मुर्दे जिवंत होऊन जातात. शरीरामध्ये प्राण नसू दे, काही नसू दे, मेलेलं शरीर असू दे, काही असू, तरी सुद्धा उठून उभा राहतात लोक येशूच्या नावाने. हल्लेलुया, हल्लेलुया. आणि जेव्हा मनुष्य निगेटिव्ह जेव्हा बोलतो तेव्हा काय होतं? निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी जेव्हा बोलतो तेव्हा मृत्यू येतो. कसा मृत्यू येतो? कारण दुःख देणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी, म्हणजे नकारार्थी गोष्टी, दुःख देणाऱ्या गोष्टी, त्रास देणाऱ्या गोष्टी, एकदम कितीतरी लोक मजाक मध्ये पण असं बोलतात की इतकं म्हणजे लोक डिप्रेशन मध्ये जातात, इतक्या त्रासामध्ये जातात. ऑफिसमध्ये असू दे, घरगुती असू दे, बाहेर असू दे, कुठे ट्रेनमध्ये असू दे, ट्रेन मध्ये पण किती झगडे होतात. आणि कुठेही असू दे, लहान मुलं असू दे, मोठे वृद्ध लोक कसेही असू दे, लोक जेव्हा निगेटिव्ह बोलतात तेव्हा निगेटिव्ह गोष्टीचा एवढा प्रभाव, शब्द असतात, शब्दांचा एवढा प्रभाव पडतो की मनुष्य एकदम लो होऊन जातात, एकदम मरणाच्या कगारवरती येत असतात. हल्लेलुया. फॉर एक्झाम्पल, एखाद्या मुलाला त्यांचे पेरेंट्स बोलत असते, तू शैतानी है, तू जिंदगी में कुछ नहीं करेगा, ते तुझे पढ़ाई नहीं आता है, तेरा हँडरायटिंग अच्छा नहीं है. म्हणजे त्याचं भलेही त्याच्यामध्ये काही म्हणजे एवढं चांगली हँडरायटिंग नाहीये, तो एवढा हुशार नाही, परंतु तरी नसेल तरी सुद्धा ते पॅरेंट्स लोक त्यांना निगेटिव्ह म्हणजे सैतानाच्या नावाने बोलतात. रोज सैतान आहे तू, तू असाच आहे तू. मग ते मुलं लोक काय करतात? तसंच वागतात. मग त्यांना असं वाटतं आपण, कारण की लहान मुलांना काहीही कळत नसतं. ते पॅरेंट्स जसं बोलतात तसंच लहान मुलंही बोलतात. पॅरेंट्सनी जर बॅड वर्ड्स बोलले मुखाने, शब्दाने, तर ते मुलंही तसेच बोलतात. लोकांना वाटतं लहान मुलं कसे असे. फॅमिली, आपण त्यांच्या समोर विचार करून शब्द बोलायला पाहिजे. मग मोठे मुलं झाल्यानंतर मग पॅरेंट्स त्यांच्या हातातून निघून जातात. ते मुलं ते बॅड लाईनीवरती जातात. आपल्यावर, पॅरेंट्स वरती डिपेंड्स असतात की आपल्या मुलांना कोणचं फळ खायला द्यायचं. मृत्यूचं फळ, नकारार्थी बोलण्याने मृत्यूचं फळ येतो. म्हणजे काय? दुःख, यातना, संकट, आजारामध्ये जीवन जगणे, बरेच शाप येत असतात. माणूस काय बोलता बोलता शाप पण देत असतात. परंतु बघा, जे लोक निगेटिव्ह बोलतात,
समोरच्या व्यक्तीचं तर होतच नुकसान, परंतु जे बोलतात त्यांचंही नुकसान होत असतं. कारण की ते स्वतः नाशाच्या मार्गावरती जातात आणि समोरच्या लोकांनाही नाशाच्या मार्गावरती घेऊन जातात. नाशाचा मार्ग म्हणजे, मृत्यूचा मार्ग म्हणजे काय? मृत्यूचा मार्ग म्हणजे सार्वकालिक नरक. सार्वकालिक मृत्यू कुठे आहे? नरकामध्ये आहे. सार्वकालिक नरक म्हणजे जिथे मनुष्य कितीही पश्चाताप केला तरीही त्याला जीवन मिळणार नाही. जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन म्हणजे पॉझिटिव्ह, चांगलं, आनंददायी, एकमेकांना प्रेमाचे शब्द बोलणे, आनंद देणे, सुख देणे, समाधान देणे म्हणजे जीवनाचे रस्ते. सार्वकालिक जीवन जे स्वर्गीय जीवन आहे, जिथे कधीही आपल्याला अनंत काळचं जीवन आहे, सार्वकालिक जीवन आहे. हल्लेलुया, धन्यवाद येशू मसीह जिंदा खुदा. परमेश्वरा, तू प्रभू येशू, तू आमच्या येशूने बघा आपल्यासाठी जीवनाचा रस्ता रिकामा केला आहे. हल्लेलुया. आदामाने काय केलं? पहिला पुरुष आदाम होता, त्याने काय केलं? त्याने फळ खाल्लं. सैतान सापाच्या रूपामध्ये आला आणि बोलला, हवेबरोबर बोलला की हे तू फळ खा बोलला तो, आणि मग ते फळ तिने आदामाला दिलं. बोलण्याद्वारे काय आला? मृत्यू आला. पाप आलं, जगामध्ये पाप आलं आणि पाप नष्ट करण्यासाठी येशू आला. येशूने काय केलं? येशूने पूर्ण जगाचं पाप